नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय आनंदीचा आजचा म्हणजे 28 जुलैचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे युगंधर म्हणतो की या जगाला मी एक सांगू इच्छितो. आता काय सांगतो बघा हा युगंधर, आणि विद्याधर कसा ऐकतोय ते पण बघा. तर युगंधर पुढे म्हणतो की आनंदी माझी अर्धांगिनी आहे, निंबाळकर घराण्याची लक्ष्मी आहे, आणि ज्या सोहळ्यामध्ये माझ्या पत्नीचा, तिच्या अस्मितेचा सन्मान होणार नसेल, तो पुरस्कार स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या स्वाभिमानाचा लिलाव करण्यासारखं आहे. आणि हे ऐकून ना आनंदीच्या डोळ्यातनं पाणीच येतं अक्षरशः प्रेक्षकांनो. आणि ते मंत्री साहेब बघा कसे बघतायत युगंधरकडे, आणि मंत्री साहेबांची रिएक्शन ना फार मोठी असणार आहे. ती काय आहे ती कळेलच. एपिसोड शेवटपर्यंत बघा बरं का प्रेक्षकांनो. जर माझी पत्नी या सोहळ्यामध्ये सन्मानाने आतमध्ये जाऊ शकत नसेल, तर हा पुरस्कार मी आत्ताच्या आत्ता धुडकावून लावतो, असं म्हणता युगंधर. आणि मग पुढे म्हणतो, कारण माझ्या बायकोच्या सन्मानापेक्षा या जगामध्ये कुठलाही मोठा पुरस्कार नाही, असं म्हटल्यानंतर ना सगळे तिथे असलेले अवाक होतात बरं का युगंधरकडे बघत. अगदी आनंदी सुद्धा. बाकी सगळेजण चर्चा करतायत, एकमेकांशी कुजबुजतायत एकदम असं हो हो करून. बाकी सगळ्यांची तिथे खूप अशी कुजबूज चालली आहे. अगदी मंत्री सुद्धा असे बघतायत युगंधरकडे भारावलेल्या नजरेने. खरंच असं होईल का? युगंधरने पुरस्कार नाकारलाय तरी नेमकं काय काय घडणार बघूया आपण. आणि नंतर सुद्धा एक ट्विस्ट येणार आहे, तो कसा तो शेवटपर्यंत बघा. तर आता हे सगळं घरात बघितल्यानंतर बापू म्हणतात, अरे शाब्बास रे माझ्या वाघा, वा वा वा, हेच ऐकायचं होतं. युगंधर जिंकलंस रे, तू जिंकलंस, असं इकडे बापू म्हणतात. तर शिल्पाचं तोंड बघा कसं पडलंय, आणि या धनूचं पण. तर प्रेक्षकांनो, बापूंचं म्हणणं झाल्यानंतर इकडे माई म्हणतात, बघितलं शिल्पा, तू जे आनंदीला हाकलवून लावण्यासाठी, तिचा अपमान करण्यासाठी म्हणून तिला असा गाऊन घालून पाठवलं होतंस ना, बघ. पण बघ, युगंधरने अत्यंत हुशारीने आणि प्रेमाने आनंदीच्या सन्मानासाठी आणि अब्रूसाठी युगंधर एवढा मोठा पुरस्कार लाथाडायला एका पायावर तयार झाला. शिल्पा, तुझ्या या घाणेरड्या वागण्यामुळे आनंदी नाही तर तुझा भाऊ त्या यशापासून दूर होत चाललाय, हे लक्षात येतंय का तुझ्या? असं आता माई ओरडतात आणि म्हणतात, झालं समाधान? तर या शिल्पाचं तोंड बघा कसं पडलेलं आहे ते प्रेक्षकांनो. आणि बापू सुद्धा असे बघून हसतायत, म्हणजे की तू चुकलीस असं म्हणून. आता प्रेक्षकांनो पुढे बघा काय काय घडतंय ते. तर आता युगंधरने डायरेक्ट आनंदीचा हात धरलाय आणि चल आनंदी असं म्हणून ते गाडीकडे जात असतात. तेवढ्यात प्रेक्षकांनो टाळ्यांचा आवाज येतो, आणि सगळे आता इकडे घरातनं सुद्धा बघतात की नेमकं कोण टाळ्या वाजवत आलंय, आणि तिथे जमलेले लोक सुद्धा बघायला लागतात की ह्या टाळ्या नेमक्या कुणी वाजवल्यात. तर प्रेक्षकांनो, मंत्री साहेब येत आहेत बरं का आता पुढे टाळ्या वाजवत, आणि ते काय म्हणतायत युगंधरला बघा तुम्ही. आणि आता युगंधर मंत्री साहेबांकडे असा बघायला लागलाय, तर नाही ते मंत्री साहेब एक डायरेक्ट म्हणतात, अप्रतिम, अप्रतिम. खरोखरच शब्द नाहीत माझ्याकडे तुमच्या या विचारांसाठी. मिस्टर युगंधर निंबाळकर आणि मिसेस आनंदी निंबाळकर, तुम्हा दोघांनाही सुद्धा हा सोहळा सोडून जाण्याची काहीही गरज नाहीये, असं म्हणतात बरं का हे मंत्री येऊन. आणि म्हणतात, मिस्टर निंबाळकर, तुम्ही आता जे बोललात ते आता समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं सत्य आहे. आता विद्याधरचे बघा कसे 12 वाजले तिथे हे सगळं ऐकून. आणि आता पुढे आता मंत्री साहेब ना सगळ्यांकडे बघत म्हणतात, आणि त्याचबरोबर बाकी सगळे सुद्धा ह्याला दुजोरा देत असतात. मंत्री साहेब पुढे म्हणतात, कपडे काहीही असोत, पण माणसाची निष्ठा, तिचे संस्कार आणि तिची अस्मिता हीच तिची खरी ओळख असते, असं आता मंत्री साहेबांनी सुद्धा युगंधरच्या म्हणण्याला दुजोरा दिलाय. आणि म्हणतात, आणि मिस्टर निंबाळकर, आज मिसेस निंबाळकर यांनी पाश्चात्य कपडे घालून सुद्धा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि त्यांच्या पायातील जोडवी ज्या स्वाभिमानाने मिरवली आहेत, ते बघून त्यांच्यातील मराठी कन्येचा अभिमान वाटतोय मला. आणि मिस्टर निंबाळकर, आणि मला गर्व वाटतोय तुमचा. कारण ज्या पुरुषाला आपल्या पत्नीच्या सन्मानाची एवढी जाणीव असते, तोच पुरुष खऱ्या अर्थाने असा ग्लोबल आयकॉन म्हणण्याच्या लायकीचा असतो. आणि हे म्हटल्यानंतर ना सगळेजण टाळ्या वाजवतात बरं का प्रेक्षकांनो तिथे. खरंच युगंधरने जे विचार मांडलेत, जे बाजू मांडली आहे बायकोसाठी आपल्या किंवा आनंदीसाठी, ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. आणि मी सुद्धा याच्यासाठी टाळ्या त्यांना देईल. सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या इथे टीव्हीवर बघून ना, माई बापू खरंच खुश होतात.
विद्याधर मात्र सगळ्यांकडे बघत राहिलाय तिकडे, इकडे-तिकडे आणि त्याच्या तोंडावर पडल्यासारखं झालंय. तर या मिस्टर निंबाळकर आणि या मिस्टर आनंदी हा सोहळा आणि पुरस्कार हा तुमचीच वाट बघतोय, अशा शब्दामध्ये इथे मंत्री साहेब युगंधरला आणि आनंदीला म्हणतात आणि बिचारी आनंदी ना हसता-हसता इथे रडायला लागले. म्हणजे आनंदाश्रू आलेले आहेत तिच्या डोळ्यांमध्ये आणि खरंच एका एका मुद्द्याने कसं बाजू पलटवली ती बघा आणि हा विद्याधर मात्र छानपैकी तोंडावर पडलेला आहे. तो तिथे गेलेला असतो त्यांची मजा बघण्यासाठी. पण जे काही झालंय मंत्री साहेबांनी स्वतःहून आमंत्रण दिलंय युगंधरला आतमध्ये यायला. ते बघून त्याची मस्ती चांगलीच जिरली असेल. तर इकडे माई म्हणतायत, "बघितलं शिल्पा? तू तुझ्या कट कारस्थानाने, तू तुझ्या वाईट वागण्याने सगळी हद्द पार केलीस. पण युगंधरने स्वतःच्या हुशारीनं आणि नवऱ्याच्या कर्तव्यानं ती सगळी परिस्थिती सावरून घेतलेली आहे," असं आता माई बोलतात. आणि प्रेक्षकांनो पुढे म्हणतात, "आज तुझ्या या कटामुळे आनंदी मागे हटली नाही, तर उलट या वेस्टर्न गाऊनमध्येच ती मोठ्या आय-टीमध्ये युगंधर बरोबर हा पुरस्कार स्वीकारणार आहे." असं आता माईंनी सांगितलं आणि पुढे म्हणतात, "तेही सगळ्या जगासमोर." हे ऐकल्यानंतर ना धनश्री नाईक नकारार्थी मान डोलावते, तर इकडे शिल्पा तर तोंड बंद करून तशीच उभी आहे. आता बापूसुद्धा बोलायचे कमी नाही करत. बापूसुद्धा म्हणतात, "आज आज आनंदी युगंधराच्या बरोबर उभी राहणार. शिल्पा तू नाही रोखू शकलीस तिला," असं म्हणतात. आणि लगेच माईसुद्धा म्हणतात, "शिल्पा तू पूर्णपणे हारली आहेस." प्रेक्षकांनो, तुम्हाला पण माईंचं म्हणणं पटलं का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर या शिल्पात्याचं तोंड बघून तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. तर तिथे मुंबईमध्ये ना अप्रतिम सर, डिझाइन खरोखरच युनिक आणि क्लास आहेत. तर लगेच पृथ्वी थँक म्हणतो. पण त्या एका ते बसलेल्या डिस्ट्रिब्युटरचं जे काही लक्ष आहे ना, ते या आरतीकडे आहे बरं का. आणि ते कसं पुढे काय-काय बोलतात ते समजेल तुम्हाला बघाच तुम्ही. तर आता तो आरतीकडे बघत असतो, पण मध्येच पृथ्वीकडे बघतो आणि बाय द वे यांची ओळख तर लगेच पृथ्वी म्हणतो, की "या मिस आरती नाईक, आमच्या कंपनीची हेड डिझायनर." तर आता तो म्हणतो, "नाही म्हणजे वॉव! यात काही शंकाच नाही." असं म्हणतो बरं का तो माणूस आणि म्हणतो, "डिझाइन करणाऱ्या मॅडम एवढ्या क्यूट आणि प्रिटी असतील तर असं म्हणतो आणि गप्प बसतो. "तर त्यांची इमॅजिनेशनमधून बनणाऱ्या डिझाईन्स किती सुंदर असतील." आणि हे ऐकून पृथ्वीची डोळे हळूच वर जातात. तर आरती थँक सर असं म्हणून म्हणजे म्हणते आणि मग ती म्हणते, "1 मिनिट" आणि मग ना आरती पृथ्वीच्या कानातनं हळूच काय बडबडते बघा. पृथ्वीच्या जवळ येते आणि म्हणते, "हे बघ पृथ्वी सर, तुम्ही मला नेहमी मीडिओकर डिझायनर म्हणून हिणवत असता ना आणि म्हणते बाहेरच्याच लोकांना माझी खरी किंमत आहे वाटतं," असं म्हणते आणि ना हसते जरासं पृथ्वीकडे बघत. तर पृथ्वीसुद्धा एक लूक देतो बरं का या आरतीला आणि आरतीला अजून मात्र समजलं नाही की नेमकी भानगड काय आहे ती. ती जरा वेगळ्या मूडमध्ये आहे सध्या त्याच्यामुळे ती पृथ्वीशी एवढंच बोलते आणि तेवढ्यात दोघं जण समोर बघतात. तर लगेच ना आरती मॅडम आय मीन टू से पण खरंच मला जाणून घ्यायला आवडेल, की एवढ्या आउट ऑफ द बॉक्स डिझाइन म्हणजे ह्याच्यामागचं सिक्रेट काय आहे? तुम्हाला हे सुचतं कसं? असं तो मुद्दामून बोलायला चालू करतोय. तर आरती म्हणते, "नाही सिक्रेट वगैरे असं काही नाहीये. काम आवडत असेल तर डिझाईन्स ओघाओघामध्ये सुचतात." असं आता आरती सांगते आणि म्हणते पुढे, "शेवटी अनुभव पण कामी येतोच थोडासा," असं म्हणते. आणि प्रेक्षकांना ना पृथ्वी तिच्याकडे बघत राहतो. तर तो म्हणतो माणूस, "बाय द वे आरती मॅडम आजची ही कॉफी आणि तुमच्या सुपर डिझाईनमुळे माझी इव्हनिंग ना खूप स्पेशल झाली आहे," असं तो म्हणतो. तर आरती म्हणते, "थँक काय त्यात. असं डिझाइन करत असताना एखादी अशी छान कॉफी कडक मिळाली तर मलाही छानच वाटतं." तर लगेच तो म्हणतो, "नाही काय सांगता? नाही मला वाटलं की मला एकट्यालाच कॉफीची सवय आहे." तर नाही आपल्या बऱ्याच आवडी जुळतात असं म्हणायचं. असं तो मधला डिस्ट्रिब्युटर जो काही आहे ना, तो असा बोलत राहिला. तर पृथ्वी बघा कसा एम्बॅरस झालाय. तर लगेच आता आरती कामात वळत असते. पण तोपर्यंत तो माणूस परत एकदा हाक मारतो आणि म्हणतो, "आरती मॅडम तुम्हाला जर खोटं वाटेल, कारण जेव्हा मी डिझाईन्स पाहिल्या होत्या ना, तेव्हा मला असं वाटलं होतं, की ह्या कुणीतरी खडूस माणसाने बनवलेल्या आहेत. पण तुम्ही एवढ्या क्यूट आणि एवढ्या ग्रेसफुल आहात ना, की भलत्याच फ्रेंडली आहात तुम्ही." तर लगेच "अहो राघव सर" असं आरती बोलायला चालू करते आणि म्हणते, "खडूस आणि सीरियस लोकं जी असतात ना, ती बिझनेस सांभाळतात." असं म्हणत आता पृथ्वीला टोमणा मारते. तर पृथ्वी बघा कसा बघतोय आरतीकडे आणि प्रेक्षकांना आरती म्हणते, "आम्ही डिझाईनर्स ना, तर मनातून एकदम फ्री आणि मनमोकळे असतो.
तर लगेच ना इकडे तो राघव हसायला लागतो आणि म्हणतो, "एकदम बरोबर बोललात. दॅट्स द स्पिरिट." आणि आता तो बाकीच्या डिझाईन्सना म्हणतो, "मी काय म्हणतो, आपण या कंपनीच्या प्रत्येक डिझाईन्सच्या 10,000 युनिट्स आपण ऑर्डर करू." आणि तर तो दुसरा डिझायनर पण म्हणतो, "एक्झॅक्टली. व्हॉट डू यू से पृथ्वी सर?" तर आता पृथ्वी ना विचार करतोय आणि ते म्हणतात, "इतकी मोठी ऑर्डर आहे, वेळेत डिलिव्हर करता येईल ना?" तर प्रेक्षकांनो बघा हां, आता पृथ्वी 2 मिनिटं हसतो स्वतःशीच आणि म्हणतो, "10,000?" तर विचार करतो तो, ठीक आहे, दॅट शुडंट बी अ प्रॉब्लेम." ठीक आहे, होऊन जाईल असं म्हणत आता पृथ्वीने होकार दिलाय. तर राघव पण लगेच म्हणतो, "दॅट्स ग्रेट देन. पेपर वर्क जे काही आहे, ते पेपर वर्कची कामं ह्यांच्याशी बोलून घ्या आणि मी नेक्स्ट ऑर्डर जे काही असतील ना, ते आपण दोघं डिस्कस करू." असं म्हणत ना इकडे आरतीशी बोलतो बरं का हा राघव. आणि आता म्हणतो, "आणि तुम्ही मला तुमच्या डिझाईन्स दाखवू शकाल का?" पृथ्वी सर म्हणजे आता मुद्दाम पृथ्वीला यामध्ये खेचतोय बरं का आणि म्हणतो, "पृथ्वी सर, म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर?" तर आता पृथ्वी एकदा आरतीकडे बघतो आणि मग म्हणतो, "वेल तोपर्यंत ना आरतीच म्हणते, "नो इश्यूज. अगदी या ना, आपण इथे पुढच्या डिझाईन्स डिस्कस करू." असं म्हणत ना आरतीच त्याला बोलावून घेते बरं का, त्या राघवला. आणि लगेच पृथ्वी आपली जागा सोडून त्या दोघांच्या मध्ये येऊन इथे बसतो. तर ही दोघांना डिझाईन्स बघतायत. आता नेमकं काय घडणार ते उद्याच्या भागात सस्पेन्स आहे. कारण हळूच पृथ्वी ना त्यांच्याकडे बघतोय, की कसं तो बोलतोय वगैरे आणि तो तिथल्या तिथेच काय करेल का अजून काहीतरी करेल असं शंका आहे. पण नक्की काय घडेल ते मात्र सांगता येत नाहीये. डिझाईन्स डिस्कशन तरी चालू आहे या दोघांचं आणि पृथ्वीची नजर त्या दोघांकडेच आहे. हळूच तिरक्या नजरेने तो त्या दोघांना बघतोय. दोघं जण अगदी हसत टाळी सुद्धा देते बरं का ही आरती त्याला. म्हणजे एखाद्यानं कौतुक केलं की इतकं हुरळून जायचं असतं का? तर हे आपल्याला आजच्या भागातून शिकायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. तर इथे अवॉर्ड फंक्शन्समध्ये आता बोर्ड वगैरे चांगला असा झळकलाय बरं का. मिस्टर युगंधर निंबाळकर तुमच्यासारखे विचार असणारे आणि बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे पुरुष समाजाला दिशा देणारे आहेत, असं मंत्रीसाहेब स्वतः म्हणतात इथे. आणि प्रेक्षकांनो, इकडे युगंधर ना आनंदीकडे बघत राहिलाय, तर आनंदी जराशी अजून अवघडल्यासारखी आहे, त्यामुळे ती काही रिएक्ट करत नाहीये. आनंदीची नुसती तळमळ-तळमळ चालली आहे. युगंधर एकदा आनंदीकडे बघतो आणि मग पुढे म्हणतो, "काय आहे मंत्री साहेब, पत्नीच्या सन्मानाचा प्रश्न आहे तो. तिथे विचार बदलणं नव्हं, तर तिच्याबरोबर खंबीरपणे उभं राहणं हीच आपली संस्कृती आहे." तर आनंदीचा हात जरा असा खांद्यावरनं वगैरे जातोय. तर आता युगंधरशी बोलून मंत्रीसाहेब पुढे निघून गेलेत. तर युगंधरशी बोलायला त्या बायका येतात, ज्या मगाशी त्यांना ओरडत होत्या, की "तुम्ही कसं काय आनंदीला इथे घेऊन आला? आनंदीला असं पाठवून द्या" वगैरे म्हणणाऱ्या. त्याच येतात आणि ते त्याला नमस्कार वगैरे करतात पुढे येऊन. युगंधर मनापासून त्यांचा नमस्कार स्वीकारतो आणि आता प्रेक्षकांनो विद्याधर बघा हा कसा बघतोय या दोघांकडे. आता ह्या युगंधरच्या लक्षात आलंय आनंदीकडे तो असा बघतोय. आनंदीचा सारखासा खांद्यावरनं फिरणारा हात, दोन्ही खांदे झाकण्याचा प्रयत्न जो काही चाललाय, तो आता युगंधरच्या लक्षात आलाय बरं का. आणि आता युगंधर आनंदीकडे बघत म्हणतो, "आनंदी, तू ठीक आहेस ना?" असं विचारतो आणि म्हणतो, "काही प्रॉब्लेम आहे का?" तर आता आनंदी एकदम म्हणते, "नाही, नाही मालक साहेब, मी ठीक आहे." म्हणजे अजून सुद्धा ती पुढे काही बोलत नाहीये. स्वतः ठीक आहे असं सांगते आणि मग खांद्यावरचा हात ना खाली घेते. तोपर्यंत हा युगंधर ना आपल्या अंगावर जो काही त्याने शेला टाकलेला आहे, तो शेला काढतो आणि प्रेक्षकांना आनंदीकडे एक नजर बघतो आणि तो शेला इथे स्वतः आनंदीच्या अंगावर घालतो, खांद्यावर घालतो. म्हणजे जेणेकरून तिची जी काही तगमग-तगमग होतीये, जी काही ती अनकॉन्शियस होतीये त्या ड्रेसमध्ये, तर ते होऊ नये म्हणून. तर सगळे मीडियावाल्यांच्या समोर त्याने हे सगळं केलेलं आहे बरं का. तो अंगावरचा शेला जो काही आहे, तो घातलेला आहे आनंदीच्या अंगावर आणि सगळे लोकांना त्याच्याकडे बघत राहिलेत. तर आनंदी सुद्धा आता कॉन्फिडंट जराशी झालेली आहे आणि सगळ्यांना टीव्हीवर इथे बघतायत ना घरातनं, तर माई-बापू खुश होऊन बघतायत या युगंधरची प्रत्येक हालचाल जी काही आहे ती. आणि आता खरंच मस्त असं झालेलं आहे बरं का. युगंधरने खरंच चांगली मूव्ह घेतली. आनंदी गोड हसतीये. म्हणजे तिला जे हवं होतं ते झालेलं आहे, की सावरलंय युगंधरने तिला आत्तासुद्धा. आणि प्रेक्षकांनो, आता युगंधर पुढे म्हणतो, "आता हे कपडे घालून तुला एवढं अस्वस्थ वाटत होतं, तर कशाला हे कपडे घालायचे?" असं विचारतो बरं का हा युगंधर. आणि प्रेक्षकांनो, आनंदी काही बोलत नाही त्याच्यावर. काहीच रिएक्ट करत नाही, काही सांगत पण नाही ती. युगंधर पुढे म्हणतो, "मी तुला काय विचारायलोय?" तर आनंदी म्हणते, "मालक साहेब अहो, मला माफ करा." आता बघा आनंदी काय बोलते आणि डायरेक्ट ना ती अशी गप्प बसते, "मला माफ करा" एवढं सांगून. आणि मग युगंधर कसल्यातरी विचारात हरवतो 2 मिनिटासाठी आणि त्याला एकदम आठवतं, की त्याने शिल्पाताईला सांगितलेलं असतं, की मी
आम्ही जिथे ज्या सोहळ्याला चाललोय, महाराष्ट्राचा पारंपरिक सोहळा आहे तो, तर तिला एखादी छानशी साडी नेसव, दागदागिने घाल आणि तिला तिथे डायरेक्ट पाठवून दे. मी डायरेक्ट तिथंच येईन. माझी फॅक्टरीमध्ये मीटिंग आहे ती करून मी तिथेच येईन डायरेक्ट. हे शिल्पाताईला आपण सांगितलेलं असतं. हे आठवतंय त्याला आणि तो पुढे पण सांगितलेलं असतं, काही गडबड करू नकोस असं. तर आता बघा हे आठवल्यानंतर युगंधर काय करत होते, तर तो आनंदीला म्हणतो, की "तू इथेच थांब, बसून घे, मी जरा आलोच." असं म्हणत ना तिकडनं निघून जातो. आता माईंनी आपलं काम सुरू केलंय. माई स्क्रीनमध्ये बघत सांगत असतात, की "आनंदी मागे वळ." आणि आता आनंदी तशीच मागे वळते आणि 2 पावलं पुढे जा. तुझ्यासमोर खुर्ची आहे, बस तिथे. आता जसं सांगितलंय तसं केलंय. आता या शिर्केला माहिती होतं ना, शिर्केनं बसवायचं ना आनंदीला, तर ते नाही. तर असो, पुढे बघूया आपण काय होतं ते. हा विद्याधर मात्र नुसता आनंदीकडे बघत राहिलाय. आता प्रेक्षकांनो, माई विचारतायत आणि म्हणतात, "आनंदी वेडी आहेस का तू? अगं, तू युगंधरला का नाही सांगितलंस, की शिल्पाने जबरदस्ती तुला हा गाऊन घालायला लावला म्हणून?" तर आता प्रेक्षकांनो बापू सुद्धा मान डोलावतात, की "का गप्प बसलीस?" म्हणून. माई सुद्धा विचारतात, की "तू का गप्प बसलीस?" तर आनंदी म्हणते, "नाही माई." तर लगेच आनंदीला विचारतात माई, की "का तू असं केलंस? का नाही सांगितलंस?" तर आनंदी म्हणते, की "मालक साहेबांना मी जर का यातला एकही शब्द सांगितला असता ना, तर मग त्यांची आणि शिल्पाताईच्या नात्यामध्ये विष कालवलं गेलं असतं. त्यांच्या रक्ताच्या नात्यामध्ये माझ्यामुळे वाद, मला ते कधीच मान्य नाहीये." असं म्हणते बरं का ही आनंदी. आणि म्हणते, "अहो माई, मालक साहेबांचा इतका जीव आहे ताईसाहेबांवरती." आणि हे ऐकून ते आतून ना तुटून गेले असते हो. तर आता माई पण ना गप्प बसतात. आनंदी पुढे म्हणते, "माई, मालक साहेबांचा सगळा राग, त्यांचा संताप, त्यांचे सगळे गैरसमज मी हसत आयुष्यभर सहन करायला तयार आहे. पण त्यांच्या आणि शिल्पाताईच्या नात्यात माझ्यामुळे मिठाचा एक कणही सांडला नाही पाहिजे." आनंदीचे विचार बघा. आणि मग आनंदी पुढे म्हणते, की "हे मला नाही चालणार," असं सांगते ती. आणि आता प्रेक्षकांनो, माई सुद्धा गप्प बसली आहे तिथे आनंदीचे हे सगळे विचार ऐकून. तर इथे विद्याधर म्हणतोय, "लई कौतुक चाललंय या निंबाळकरांच्या ग्रेट हजबंडचं. थांबा आता. आत्ताच्या आत्ता तुमच्या या कौतुकाच्या कशा या चिंधड्या उडवतो ते मी बघाच. या आनंदीची अशी वाट लावतो, की ह्यो युगंधर निंबाळकर या शहरामध्ये कुणाच्याही तोंड दाखवायचा लायकीचा राहणार नाही." असं म्हणतोय बरं का हा विद्याधर. आता खुनशी विचार काहीतरी सुरू आहेत. नेमकं काय घडणार हे बघूया आपण. तेवढ्यात मात्र इथे घरामध्ये फोन वाजलाय आणि आता धनश्री फोन देते उचलते आणि ती म्हणते, की "शिल्पाताई, युगंधर भाऊजींचा फोन आहे." आता शिल्पा ना गप्प उभी राहते एका सेकंदात. ती फेऱ्या मारत असते इकडनं-तिकडनं. आता युगंधर काय म्हणतोय फोनवर ते बघाच बरं का. फोन आता स्पीकरला ठेवलाय आणि शिल्पाताई म्हणते, "बोल युगंधर." तर प्रेक्षकांनो तिकडनं ना युगंधर बोलायला डायरेक्ट चालू करतो आणि म्हणतो, "शिल्पाताई, तू आनंदीला गाऊन घालायला सांगितलंस ना कार्यक्रमाला येताना?" तर प्रेक्षकांनो शिल्पाताईचे डोळे लगेच मोठे होतात. युगंधर विचारतो, "का केलंस असं तू?" लगेच चिडून विचारतो आणि आता प्रेक्षकांनो शिल्पाताई काय म्हणते बघा, "म्हणजे त्या चोंबडीने तुझे कान भरले तर." असं म्हणते बरं का. आणि म्हणते, "केला तुझ्याकडे चोंबडेपणा. तिने मला जाब विचारायला लावलाय का तुला?" तर युगंधर म्हणतो, "ताई, ती एकही शब्द तुझ्या विरोधात बोललेली नाहीये आतापर्यंत. जेव्हा तिला रेड कार्पेटवर त्या अवतारामध्ये बघितलं ना, त्यावेळेला आतनं मेल्यासारखी झाली होती गं ती." असं आता युगंधर म्हणतो बरं का. ती म्हणतो, "तिच्या नजरेत ती दहशत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे दिसत होतं हां ताई, की जी अस्वस्थता पाहून ना मला लगेच कळलं होतं, ती स्वतःच्या इच्छेने असले कपडे घालून इथं येणं शक्यच नाही गं. कोणीतरी तिच्यावर बळजबरी केली. तिची लाचार परिस्थिती बघून कोणीतरी तिच्या स्वाभिमानाचा खेळ केलाय." असंही ते युगंधर म्हणतो आणि पुढे म्हणतो, "आणि त्यासाठी तिने मला काही सांगण्याची काही गरजच नाहीये. हे मला पक्कं कळलं होतं." तर आता शिल्पाताई ना हे सगळं ऐकून घेते युगंधरचं म्हणणं आणि जोरात ओरडते, "हो, केलं मी." आता बघा पुढे काय बोलते ही शिल्पात्या. "मीच केलंय हे सगळं," असं म्हणत शिल्पाताई बोलायला चालू करते आणि म्हणते, "मी जबरदस्ती केली तिच्यावर. मी घडवून आणलंय हे सगळं," असं म्हणते. धनश्री नुसती ऐकते बरं का तिथे उभी राहून. कारण आता शिल्पा पुढे म्हणते, "कारण त्या कार्यक्रमात मला तिची नाचक्की होताना बघायची होती. तू तिला हाकलून द्यावं असं मला वाटत होतं, पण नाही युगंधर. आता बघा, तू असं काहीच केलं नाहीस. युगंधर, युगंधर त्या मुलीला मी माझ्या समिधा वहिनीची जागा घेताना कधीच बघू शकत नाही," असं म्हणते ही शिल्पाताई. आणि म्हणते, "कधीच नाही बघू शकत मी तिला." आणि आता पुढे म्हणते, "आजपर्यंत तुझ्या प्रत्येक यशाच्या क्षणी, प्रत्येक इव्हेंटमध्ये समिधा वहिनी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली होती आणि आज
आणि आज ही तुझ्या बरोबर उभी राहणार तुझी बायको म्हणून, असं एकदम चिडून बोलते बरं का शिल्पा. त्याने म्हणते, "अरे हे जग सगळं बघणार, हे मला मान्य नाहीये," असं म्हणते. "आणि कधीच मान्य नाहीये हे मला," असं ओरडून बोलते. "माझ्या समिधा वहिनीला विसरून या मोलकरणीला या घराची सून मानणारं जग, हे मला मान्य नाहीये. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी हे सहन नाही करू शकणार युगंधर, कधीच नाही." असं शिल्पाताई जीव ओतून बोलतेय बरं का. आणि आता युगंधर काय बोलतोय बघा त्याच्यावर. "शिल्पाताई, जेव्हा हा विषय निघतो ना, तू तिची ती जुनी रेकॉर्ड अशीच घासत बसतेस. तेच सगळं तू बडबडत बसतेस," असा हा युगंधर चिडून बोलतोय. आणि आता म्हणतोय, "मी आजवर तुला स्पष्टपणे सांगितलंय, की माझ्या आयुष्यात समिधाची जागा कोणतीही स्त्री घेऊ शकणार नाही, असं मी तुला स्पष्ट सांगितलंय. अगदी आनंदी सुद्धा ती जागा घेऊ शकत नाही," असं युगंधर म्हणतो बरं का. आणि मग पुढे म्हणतो, "मुळात तुझा माझ्या शब्दांवर विश्वास का बसत नाहीये? का विनाकारण तू त्या मुलीला त्रास देत बसतेस?" असा प्रश्न विचारतो युगंधर आणि म्हणतो, "ही समिधाची जागा घ्यायला आलेली नाहीये." आता पुढे बघा, "आणि तसा प्रयत्न ती करणार सुद्धा नाहीये. अगं, त्या रागाच्या चष्म्यातनं बाहेर येऊन बघ तू जरा," असं इथे युगंधर समजावतोय शिल्पात त्याला. आणि पुढे काय म्हणतो, "ही आनंदीने आपल्या निंबाळकराच्या कुटुंबासाठी काय-काय नाही केलंय, हे तू कसं काय विसरू शकतेस अगं?" असा प्रश्न विचारतोय बरं का युगंधर आणि म्हणतो, "एक बाप आणि मुलगा म्हणजे मी आणि पृथ्वी, आम्ही दोघं जण कित्येक वर्ष एकाच छताखाली राहून एकमेकांना ओळखत नाही असं आतापर्यंत जगत होतो. एकमेकांशी कधी बोललो सुद्धा नाही. आज आमच्या बाप मुलामधला दुरावा जो काही आहे, तो हा संपला कुणामुळे? तर आनंदीमुळेच संपला ना तो?" असं इथे युगंधर विचारतो पुढे आणि म्हणतो, "हे फक्त तिच्या प्रामाणिक कष्टामुळे झालं आणि तिच्या संस्कारांमुळेच झालं. आणि एक दुर्दैव आहे, की तू तिच्या या कष्टांकडे नेहमीच डोळेझाक करत असतेस. आज तिला तू ते कपडे घालायला लावून फक्त तिचा छळ केला नाहीस शिल्पाताई, तर तू आज माझ्या विश्वासाला, माझ्या शब्दाला आणि या भावाच्या आदराला खूप मोठी ठेच पोहोचवलीयस," असं म्हणतो बरं का हा युगंधर. आणि म्हणतो, "आता तुला एक गोष्ट मनाशी पक्की करून घ्यावी लागेल, की आनंदी निंबाळकर घराण्याची सून आहे. माझ्या सांगण्यानं, माई-बापूंच्या समजावण्यानं तुझ्या डोक्यातली विषारी हवा जर का निघत नसेल ना, तर तुझा रोजचा हा तमाशा मी सहन करणार नाही. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या सामानाचं गाठोडं बांध." आता पुढे काय म्हणतोय बघा हा युगंधर, की "आत्ताच्या आत्ता सामानाचं गाठोडं बांध आणि पुढचे काही दिवस गुरुजींच्या आश्रमात जाऊन जरा शांत राहा." या शब्दात युगंधरने शिल्पात्याची हक्कलपट्टी केलेली आहे बरं का. आणि एवढंच नाही, "तुझा हा रागीट आणि कडू चेहरा बघायचा मला कंटाळा आलाय आता," म्हणतो बरं का हा युगंधर. आणि म्हणतो, "मी अवॉर्ड फंक्शनहून घरी पाऊल टाकल्यावर मला तुझा रागीट चेहरा बघायची हौस नाहीये." तर आता धनश्री म्हणून समजावत असते, "अहो भाऊजी, तुम्ही असं म्हणून बोलायला येत असते." तर शिल्पा तिला थांबवते बरं का. आणि प्रेक्षकांना युगंधर पुढे म्हणतो, "तू हो पुढचा अख्खा आठवडा तू त्या गुरुजींच्या आश्रमात थांबणार आहेस," असं स्पष्ट सांगितलंय. आणि म्हणतो, "तिथे शांतपणे बसून मी जे काही बोललोय त्याच्यावर तू नीट विचार कर आणि ज्या दिवशी तुझ्या मनामध्ये आनंदीविषयी आदर निर्माण होईल आणि ज्या दिवशी तू मनापासून आनंदीला या घराची सून म्हणून स्वीकार करशील, त्याच दिवशी निंबाळकरांच्या घराची पायरी चढण्याची हिम्मत कर," असं सांगितलंय बरं का प्रेक्षकांनो. डायरेक्ट युगंधरने या शिल्पात्याला बरी चिडवली आहे शिल्पात्याची. आता पुढे काय घडणार? खरंच शिल्पात्या निघून जाणार का तिथून? का आनंदी परत येणार सेव्हियर बनून, की असं करू नका, तसं करू नका सांगायला? नेमकं काय काय घडणार ते बघूया उद्याच्या भागामध्ये. पण त्याआधी प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आनंदी इंग्लिशमध्ये, अस्खलित इंग्लिशमध्ये जे काही उत्तर देते, ते नेमकं काय उत्तर देते हे बघणं सुद्धा एक इंटरेस्टिंग मोडवर आहे. पण इथे आनंदी पडतीये आणि पडताना तिला युगंधरने सावरलंय. आता अवॉर्ड सोहळ्याला दोघं एकत्र कशी जातील? आनंदीचा हात धरून युगंधर स्वतः तिला घेऊन जाईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार उद्याच्या भागात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा.